कारण त्याचं जगणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं ग. तुझ्या बाबांनी तर त्याला मारण्याचा पूर्ण प्रयत्नच केला होता ग. काय करायला होतं अशा वेळी मी? राजबरोबर राहून त्याच्या आयुष्याचं शेवटचं कारण राहण्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहून त्याच्या सुरुवातीचं कारण झाले. त्याची आठवण, खूप आठवण येते का त्याची. खूप सवय झाली होती का त्याची मला. नाव जरी आठवलं ना, आठवण जरी आली त्याची, तरी खूप बेचैन होतं. नमस्कार, मी सोनाली कासारे आणि माझी प्रोफाईल आहे काय रे, असं डोळे फाडून कोणाकडे बघतोस? माझ्याकडे का बघतोस? अच्छा, म्हणजे मला पटवण्याचा विचार आहे वाटतं तुझा. पण हे तुझे हे जे दोन डोळे आहेत ना, जे इकडे तिकडे होत आहेत ना, तर माझ्याकडे ही बंदूक आहे आणि ती कशी चालवायची तीही मला येते. म्हणून तुझे जे हे दोन डोळे आहेत ना, जे इकडे तिकडे होत आहेत ना, ते मी फोडून काढेन. समजलं? समजलंच असेल तुला आता. आणि माझी आई आहे ना, तिला यातलं काहीही माहीत नाही. तिला फक्त एवढंच माहीत आहे की लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांची सेवा करायची आणि घरातली कामं करायची, बास एवढंच. पण ते माझे बाबा आहेत ना, बाबा, त्यांचा मला फुल सपोर्ट आहे. ते मला म्हणाले, तुला जे करायचं ते कर, आणि म्हणून मी ही अशी आहे. समजलं? समजलंच असेल आता तुला. कळलं का? चल निघ आता इथून. चल. हाँ, मेरी जाने के बाद भी ना ये मत सोचना कि मुझसे पीछा छूट गया है. मैं हमेशा तुम्हारे साथ रहूंगी, इस हवा की तरह. बस अपनी दोनों आंखें बंद करके इस हवा को महसूस करना. अगर ये हवा तुम्हें छू जाए तो समझ लेना कि मैं हूँ.